20 वर्षांपूर्वी एक तरुण नेता शिवतीर्थावर उभा राहिला आणि म्हणाला, मी स्वतःला महाराष्ट्राला अर्पण करतोय. आज नेमक्या त्याच दिवशी तोच नेता पुन्हा शिवतीर्थावर उतरणार आहे. आणि हा फक्त योगायोग नाहीये, हा राजकीय री एंट्रीचा सिग्नल आहे. 19 मार्च, गुढीपाडवा आणि शिवाजी पार्क. महाराष्ट्राच्या राजकारणात या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की काहीतरी मोठं घडतं. आणि यावेळीही तसंच होण्याची चिन्ह आहेत. कारण 2006 साली याच दिवशी राज ठाकरे यांनी मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा शिवतीर्थावर सभा घेतली होती. म्हणजे 2006 ला 19 मार्चला शिवतीर्थावर राज ठाकरेंची पहिली सभा झाली होती. आणि आता योगायोग बघा, आज 2026 आहे, गुढीपाडवा आहे, 19 मार्च आहे, शिवतीर्थही आहे आणि तिथेच राज ठाकरेंची सभा होतीये. 2006 मध्ये राज ठाकरेंनी केलेलं हे फक्त भाषण नव्हतं, तो एक राजकीय बंडाचा प्रारंभ होता. आणि आता 20 वर्षांनी पुन्हा त्याच दिवशी त्याच ठिकाणी सभा. ही साधी गोष्ट नाहीये, ही एक वेल कॅल्क्युलेटेड पॉलिटिकल मूव्ह आहे. गुढीपाडवा मेळावा म्हणजे मनसेसाठी फक्त परंपरा नाहीये, तो राजकीय दिशा ठरवणारा मंच आहे. इथूनच अजेंडा सेट होतो, इथूनच संदेश दिला जातो आणि इथूनच विरोधकांना थेट आव्हान दिलं जातं. यावेळी परिस्थिती आणखी वेगळी आहे. मुंबई महापालिका निवडणुकीनंतरची ही पहिली मोठी सभा आहे. म्हणजेच राज ठाकरे आता आपला नवीन गेम प्लॅन उघड करणार का? पक्षाच्या टीझर मधनं आधीच वातावरण तयार केलं गेलंय. महाराष्ट्रात जे चाललंय ते योग्य आहे का? हा सरळ सवाल नाहीये जो टीझर मधनं विचारण्यात आलाय. हा जनतेच्या असंतोषाला पेटवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजेच ही फक्त सभा नाहीये, हे फक्त भाषण नाहीये, तर ही एक पॉलिटिकल टेस्ट केस आहे की जनता अजूनही राज ठाकरेंच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे का? आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे, या सभेत राज ठाकरे कुणाला टार्गेट करणार? राज ठाकरे म्हणजे थेट, आक्रमक आणि बिनधास्त स्टाईल. त्यामुळे राज ठाकरे 4 मुद्द्यांवर सरकारला घेरू शकतात. कोणते आहेत हे 4 मुद्दे बघूयात. मराठी भाषा आणि मराठी माणसाचा मुद्दा हे भावनिक कार्ड असू शकतं. हिंदुत्व, कोर वोट बँक मजबूत करण्याचा प्रयत्न, स्थानिक प्रश्न, थेट जनतेच्या नाराजीवर बोट आणि सरकार, थेट हल्ल्याचा केंद्रबिंदू. पण यावेळी केवळ राज्य सरकारच नाही तर केंद्र सरकारवरही अप्रत्यक्ष प्रहार होण्याची शक्यता आहे. त्यातच सध्याच्या घडामोडी, महागाई, स्थानिक प्रश्न, इराण इस्रायल आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम हे सगळे एकत्र करून राज ठाकरे एक मोठं राजकीय नरेटिव्ह तयार करू शकतात. याशिवाय अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत निर्माण झालेल्या शंकांवरही राज ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे. हा फक्त अपघात होता की त्यामागे काही वेगळं कारण आहे, असा प्रश्न राजकीय वर्तुळातनं उपस्थित केला जातोय. नेहमीप्रमाणे थेट आणि ठाम भूमिकेसाठी ओळखले जाणारे राज ठाकरे या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका मांडत सरकारला कठोर प्रश्न विचारू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राज ठाकरे अनेकदा भाषणात व्हिडिओ, पुरावे, क्लिप्स वापरून विरोधकांना अडकवतात. म्हणजे यावेळीही काही एक्सपोज होणार का? जर असं असेल तर ही सभा थेट राजकीय भूकंप ठरू शकते. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, 19 मार्चचा गुढीपाडवा मेळावा म्हणजे फक्त उत्सव नाहीये, तो एक राजकीय रणांगणाची सुरुवात आहे. 20 वर्षांपूर्वी जसं एका भाषणानं समीकरण बदललं होतं, तसंच यावेळीही काही मोठं घडू शकतं. राज ठाकरे पुन्हा एकदा गेम बदलणार की हा फक्त आवाज राहणार? तुमचं काय मत आहे यावर? ही सभा महाराष्ट्राच्या राजकारणात टर्निंग पॉइंट ठरू शकते का? राज ठाकरे कोणती दिशा मनसैनिकांना देणार? यावर आम्हाला कमेंटमधून नक्की प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला आणि कमेंट करायला विसरू नका. आणि टाइम महाराष्ट्राचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.